एक मिनिट बोला. काय सांगाल, आपकी बार 400 पार हा नारा देण्यात आलेला आहे, विकासाच्या मुद्द्यावरती बोललं जात नाही असं लोकांचं म्हणणं आहे, काय सांगाल? बिलकुल, आता जो नारा दिलेला आहे ते तुम्हाला थोड्या दिवसातच दिसेल. आता काय घोडा मैदान दूर नाही आहे. 4 जूनला तुम्हाला दिसेल कोणाचं सरकार बसणार आहे. एकदा जनतेने मनात आणलं ना तर सरकार बसवण्याचं पण काम करतं आणि वेळ आली तर उतरवण्याचं काम पण करतं. ज्या तऱ्हेने भारतीय संविधानाशी ती आपल्याला सगळ्यांना दिसते की छेडखानी चालू आहे आणि भारतीय संविधान बदलण्याची भाषा चालू आहे, त्यांचीच बदलण्याची वेळ आता ही सगळी जनता आणणार आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते. भारताची राज्यघटना ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी निर्माण केली तेव्हा समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता ही तत्त्व घेऊन त्या ठिकाणी संविधान तयार झालेले आहे. दुर्दैवाने आज आपण बघतो की संविधानाच्या प्रत्येक चौकटीला मोडण्याचं काम चाललेलं आहे. न्यायव्यवस्था असेल, ब्युरोक्रेसी असेल किंवा स्वायत्त संस्था असतील, लोकप्रतिनिधी असतील, सरकार तोडण्याची परिस्थिती असेल, चिन्ह घेण्याचं असेल किंवा चुनाव आयोग असेल, या सगळ्यांना आज कुठे ना कुठे जी आहे त्याची चौकट मोडून त्याच्यावरती कुठे ना कुठे हक्क गाजवण्याचा, हुकुमशाही करण्याचा प्रकार चालू आहे. पण जनता हे सगळं समजतं. त्यांचे खासदार, आमदार, त्यांचे आर्थिक सल्लागार, प्रसिद्धीच्या समितीचे अध्यक्ष हे जरी म्हणत असतील की आम्ही संविधान बदलणार, पण मला माहिती आहे की 4 जूनला ज्यावेळी आपण बघाल त्यावेळी हे सरकार बदललेलं असेल आणि इंडिया अलायन्स आणि महाआघाडीचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं असेल. राम विरोधी है कांग्रेस, जिस तरीके से राम की मंदिर का निर्माण नहीं कर रही थी इसलिए हमने किया है. देखिए, ऐसा है कि श्री राम जी के सभी फॉलोअर है, मर्यादा पुरुषोत्तम है. जब वो मंदिर बना था तो हमारी भूमिका वही थी जो 4 पीठ के शंकराचार्य की भूमिका थी. कोई भी चीज़ जब तक पूरी नहीं होती तब तक उसको जो है वो उसका प्रस्तावना भी नहीं होती, उसका उद्घाटन भी नहीं होता. लेकिन धर्म अपनी जगह है, राजनीति अपनी जगह है. मुझे ऐसा लगता है कि जहाँ हम खड़े हैं वो तथागत गौतम बुद्ध की सामने आप देख सकते हैं कि वहाँ पे बुद्ध विहार है. पीछे हमारे सामने जो है यहाँ पे प्रेम नगर नाम है. प्यार बांटना चाहिए. इस देश का संविधान इस देश की आत्मा है और इस देश की लोकशाही हमारी सांस है. जिसको आप रोकोगे आपको उसका नतीजा भुगतना पड़ेगा. कहीं ना कहीं इस देश में सब जात धर्म के लोग हैं, सब अपना अपना धर्म का पालन करते हैं. ये देश के संविधान ने सबको अधिकार दिया है. देश का संविधान कहता है आप अपने धर्म का पालन कर सकते हो, प्रचार कर सकते हो, बिल्कुल वो अधिकार है. लेकिन जहाँ राजनीति की बात आती है वहाँ लोगों को ये भी पूछने का अधिकार है कि भाई साहब हमारे 15 लाख कहाँ गए, भाई साहब हमें इतनी महंगाई क्यों बढ़ा के दी, बेरोजगारी क्यों दी. आज आप देख रहे जात धर्म में कितना सारे मतभेद दिख रहे हैं. उन्नाव जैसी घटना, हाथरस जैसी घटना हो जाती है. हम देख रहे हैं कि हमारा कोई लड़का अगर घोड़े पे चढ़ जाता है तो उसको मारा जाता है. कोई कटआउट लगा रहा है तो उत्तर प्रदेश में उसको गोली मारी जाती है. हम देख रहे हैं कि कोई हमारा लड़का बाबा साहब की रिंगटोन लगाता है तो उसको तकलीफ देने का काम होता है. तो ये सब हमें अपेक्षित नहीं है. हमें अपेक्षित भारत वही है जो न्यायमय हो, जो मानवतावादी हो, जो समतावादी हो और जो बुद्धिवादी हो. वही हम बात करेंगे. मैडम, नरेंद्र मोदी जी ने पहली बार 10 सालों में अडानी और अंबानी का नाम लिया है. कांग्रेस पे आरोप लगाया कि काला धन है वो टेम्पू द्वारा कांग्रेस को फंडिंग किया जा रहा है. अभी तो सबको दुनिया भर को पता है कि अडानी और अंबानी किसके दोस्त हैं. भाई साहब, शादी जिसकी थी उसके लिए एयरपोर्ट बनाया गया एक दिन में. वो एयरपोर्ट को जो है उसको अच्छा बनाया गया, उसका रिनोवेशन किया गया, उसको इंटरनेशनल भी बनाया गया. एक आदमी को, अगर गरीब आदमी को घर बनाना होता है ना तो उसको परवानगी लेने के लिए BMC में जाना पड़ता है. तो उसकी कितनी बार चक्रे हो जाती है आपको मालूम नहीं है. लेकिन उनकी शादी के लिए बंदोबस्त किसने किया? इतनी ताकत कांग्रेस की है तो बता दीजिए. गुजरात में किया गया वो भी चीज़. तो कहीं ना कहीं सोचना पड़ेगा. आज अभ्युदय नगर है, आज आपको मालूम है सरदार नगर है, आपको मालूम है धारावी है, आपको मालूम है इधर का एयर इंडिया कॉलोनी है, आपको मालूम है इधर की MSRDC है, आपको मालूम है मुलुंड है, आपको मालूम है कोरबा मिठागर है. अडानी जी को किसने दिए? राज्य में सरकार किसकी थी? राज्य में मुख्यमंत्री किसका था? देश के प्राइम मिनिस्टर कौन है? आज इंपोर्ट कोल कर रहे हैं और उस कोल को हम खरीद रहे हैं. जहाँ हमारा कोल की कीमत 1700 से लेकर 2000 तक है, हम 30% कोल ले रहे हैं अडानी जी का 20,000 रुपये के दाम पे. किसकी वजह से ले रहे हैं? किसने निर्णय बदले? किसको एयरपोर्ट मिले? किसको रेल मिली? हमारी पैसेंजर की रेल रुक जाती है अडानी जी की माल रेल के लिए. तो ये देश सब समझ रहे हैं अभी अडानी और अंबानी किसके दोस्त हैं. भाई 10 साल में जो आदमी 600 नंबर पे था वो दूसरे नंबर पे आया. हिंडनबर्ग रिपोर्ट के बाद वो 24वें नंबर पे आया. तो सबको पता है ये सरकार जो किसको किसना मदद करने का काम किया है. अच्छा है, अपने बच्चों को किसी और के गोद में दे रहे तो उसमें हमको कोई कहना नहीं. रेल्वे लागत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्या संदर्भात बोललं जात नाहीये. लोकांचा आक्रोश. बिलकुल माझा तर म्हणणं आहे की रेल्वे लगतच्या झोपडपट्ट्या, BPTच्या लँडवर असलेल्या झोपडपट्ट्या
खार जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्या, या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्याच ठिकाणी झालं पाहिजे. ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. दुर्दैवाने आम्ही बघतो ते एकमेकावर ढकलण्याचं काम करतात आणि त्याच्यामध्ये लोकांची जी आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास त्या ठिकाणी होतो. आणि म्हणूनच यावेळी जेव्हा निवडून आल्यानंतर आमची प्रायोरिटी राहील की ह्या प्रश्नावर, कारण रेल्वे काय लीजवरती जमीन देत नाही, लीजवर देते ती देऊन टाकत नाही आणि राज्य सरकारची भूमिका आहे की त्या ठिकाणी ते घर देत नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्यामुळे लोकांना जो त्रास सहन करावा लागतो तो आपल्याला मिटवला पाहिजे. सेम एअरपोर्ट अथॉरिटीचा पण हाच विषय की एअरपोर्ट अथॉरिटीकडून NOC मिळत नाही, तिथे घर बांधू शकत नाही, झोपडपट्ट्या पडलेल्या आहेत. मोठं फनलचा एक मोठा एक विषय आहे, तोही त्या ठिकाणी आहे आणि असे अनेक विषय ज्याच्यावरती मी आज सकाळी सुद्धा जाऊन पत्रकार परिषदेत बोललेली आहे.